नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील फ्रेंड्स ग्रुप संघ रांजणखार आयोजित आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसीताई महेंद्र दळवी, तसेच श्री दिलीप विठ्ठल भोईर उर्फ छोटम सेठ पुरस्कृत कुलाबा रायगड शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने कोकण विभागीय भव्य शूटिंग बॉल स्पर्धा 2026 भव्य दिव्य असं या स्टेडियममध्ये खारेपाटात पहिल्यांदाच प्रेक्षकांचं व खेळाडूंचं मोठं आकर्षण. खारेपाट न्यूज, महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर. No, ami, andante ni pelale koi na tu mera saamne. मध्ये ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे पुरस्कृत करून दिली आहे, असे ज्या रीतीने हे चित्र रेखाटलंय, ज्यांनी रेखाटलंय त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आहे. रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अगदी उद्घाटन सोहळा आपण पाहिला. सन्माननीय भाग्यदाताई. स्पर्धेचं आयोजन 3 प्रेक्षक गॅलरीज, त्याच वेळेला 2 LED वॉल, ड्रोन शूट किंबहुना थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटतं आणि अगदी चांगली ही स्पर्धा रंगली आहे. शेटच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग भरवली जाते. अनेक ग्रामीण यांच्या वतीनं कालावधीमध्ये काय आज प्रेस ग्रुप संघ रांजणखारच्या वतीने गेले अनेक वर्ष ही स्पर्धा होत आलेली आहे आणि त्याचाच एक मला भाग म्हणून हे दुसरं वर्ष आहे. ज्या वेळेला मी पहिल्या वर्षात या संघाची व्हॉलीबॉल स्पर्धा होती त्यावेळेला मी इथे आलो होतो. त्यावेळेला या संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व समिती आणि त्याचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या वतीने माझा डॉक्टर साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी मिलिंदजी वाडेकर, ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य, काय द्यायला पाहिजे तर मी ह्या गोष्टीसाठी आपल्याबरोबर नव्हतो. एक माणूस म्हणून ज्या कालावधीमध्ये तुम्ही जे काही काम केलं, तुम्ही जे काही काम करताय म्हणून मी तुमच्याबरोबर आहे. मला स्पर्धा आपण कंप्लीट करून घ्या. या स्पर्धेला मी येऊ शकत नाही आहे तर माझ्या वतीने आपण सर्वांना शुभेच्छा देऊन मी आजच्या या स्पर्धेच्या संदर्भात, ज्या वेळेला मी या इथे गेल्या वर्षी स्पर्धेला आलो होतो, यावेळेला मी माझे सहकारी वगैरे म्हणणार नाही, कारण मी एक खेळामधला आवडता माणूस असणारा माणूस आहे. कारण प्रत्येक खेळावरती प्रेम करणारा माणूस आहे. मग ते कबड्डी असेल, कुस्ती असेल, खो खो असेल, नंतर या खारेपाटाची पंढरी जी असणारी हे व्हॉलीबॉल असेल, त्याचबरोबर क्रिकेटवरती माझा चांगला अनुभव, कारण त्या स्वतः टीमचा कर्णधार राहून आजपर्यंत क्रिकेट खेळत आलो. मित्रांनो, ही स्पर्धा ज्या वेळेला आयोजित करतो ना त्यावेळेला बऱ्याच जणांच्या मनात शंका येते की हे करण्यासाठी मी काय, आता कोणती माझी निवडणूक नाही आहे, तर निवडणुकीसाठी म्हणून माझा कोणताही पार्ट किंवा भाग नाही आहे. कारण आपल्यासारख्यांना या खारेपाटामध्ये ज्यांच्याकडे आत्तापर्यंत मी 2दा आलो आणि तिथेशी ऑल इंडिया स्पर्धा पाहताना मलाही आनंद वाटतो. कारण तिच्या आधारावरती मी जगत असतो. आपल्यासारखे सगळे सहकारी ज्या वेळेला आमच्यासारख्याला मला एखादं इव्हेंट म्हणजे हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्यासारख्यांनी संधी असं कोण देत नाही आहे, पण आपल्या मंडळाने माझ्यावरती दिलेलं, माझ्यावरती मी आपलं यायचं इकडे सांगायचं हे असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. कारण हा व्हॉलीबॉल इकडे थांबलेला आहे, थोडा स्लो झालेला आहे, तो अजून जोरात घेऊन जाण्यासाठी आपल्यासारख्यांनी व्यासपीठावरती असणाऱ्या मंडळीलाही सांगेल की त्या आशीर्वादाच्या जोरावरती आणि सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी साहेब यांच्या जोरावरती आज मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेवरती तिसऱ्यांदा निवडून येण्याचा मला मान मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याच्यात देखील
10% म्हणजे बक्षिसाच्या 10% आपल्याला त्याला टीमला आपल्याला आपल्याला एंट्री फी द्यावी लागते. पण इथे तसं नाही आहे. त्या आलेल्या कोकण विभागातून सर्व जे संघ आलेले आहेत किंवा जे प्लेयर्स आले त्याचे प्रशिक्षक आहेत त्यांना मी धन्यवाद देईन. कारण आमच्या इथे ह्या खारेपाटाला सर्वात सन्मानाची गोष्ट म्हणजे हा व्हॉलीबॉलमधला एकदम ज्याला व्हॉलीबॉलमधली पंढरी म्हणतात तो आमचा खारीपाट आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण ज्या वेळेला येता आपल्यासारखे संघ येत आहेत त्यावेळेला आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो. आणि ज्या वेळेला प्रेक्षकांना ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्रेक्षक सर्व खाली बसलेले असतात आणि त्याचा आनंद घेत असतात. पण माझ्या मनात आणि माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी त्यांच्या मनात असा मी माझ्या विचाराने सांगितलं की आपण ह्या वेळेला थोडं शिडी करूया. म्हणजे आलेल्या प्लेयर्सला जर बैठक घेऊन बसता आलं वरती बसता आलं आणि त्याचा आनंद जर योग्य घेता आला तर हा खेळ हा व्हॉलीबॉल खेळ हा पूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाऊन पुन्हा एकदा या व्हॉलीबॉलला उभारी देण्यासाठी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्याबरोबर नेहमीच बरोबर राहील. कारण मधल्या वेळेला जे काय माझ्यावरती झालेले संकट बाकी साऱ्या गोष्टी प्रत्येकाला वाटतं की वाढतं शहरीकरण त्यासाठी आमची मुलं समृद्ध होणं गरजेचे आहे आणि समृद्ध होताना त्यांना शिक्षण आणि नोकरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मिळणं गरजेचं आहे. म्हणून हा दगादगीच्या जीवनामधला हा नाईटचा मी केलेला प्रयत्न आहे. आणि तिकडे इंटरनॅशनल फ्लड लावल्यामुळे तुमच्यासारखी जी मुलं आहेत ज्यांना क्रिकेटमधला आनंद घ्यायचा किंवा त्याचा स्किल त्याला दाखवायचा आहे म्हणून नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं. आज तिथे रात्रीची 2 वाजेपर्यंत स्पर्धा केल्यानंतर राहिलेले 4 तास 3 तास झोप घेऊन पुन्हा आपला मुलगा किंवा तिथे त्याचे वडील असतील तो पुन्हा नोकरीच्या व्यवसायानिमित्ताने आपला उदरनिर्वाहाला निघून जातो. म्हणून मित्रांनो मी सांगतो की एखादा तरी ग्राउंड आपल्याकडं होणं गरजेचं आहे. आपल्यासारखे व्यासपीठावरती असलेले सर्व सन्मान्य ज्यांनी आजपर्यंत ऑल इंडिया 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ऑल इंडिया स्पर्धा खेळवतो म्हणजे 50 वर्ष त्या संघाला किंवा त्या गावाच्या समितीला किंवा त्या मंडळाला झालेले असतात. म्हणून आपण 50वा वर्ष साजरा करतो. त्यासाठी एखादं एवढी जरी जागा असेल याच्यात इंडोर जर झाला तर तिथे प्रत्येक संघाला तिथेशी खेळता येईल आणि इंडोरमध्ये पूर्ण 12ही महिने त्याच्यात प्रॅक्टिस करताना येईल. हा नियोजन झाला पाहिजे. नुसतं माझ्यासारखा एखादा कार्यकर्त्यांनी येऊन तिथे समजा जर काही एखाद्या स्पर्धेचं 25, 30, 40, 50 हजार रुपयाचं पारितोषिक दिलं म्हणजे स्पर्धा कंप्लीट झाली याचा अर्थ ती 2च दिवसाची स्पर्धा झाली. अनेक वर्ष पुढे राहिलेले त्याच्यासाठी इंडोर स्टेडियम होणं गरजेचं आहे. आपल्यासारखे मित्रांनो आज ही स्पर्धा पाहताना तुम्ही जेव्हा एका रॅकवरती बसून ज्या वेळेला स्पर्धा बघता हा आनंद वेगळा, समितीला देखील त्याचा आनंद वेगळा, आपल्यालाही आनंद वेगळा आणि आपल्यासारखे व्यासपीठावरती आमच्यासारख्यांचा यथोचित सन्मान केला आम्हालाही आनंद खूप सारा मिळाला. आज मी पुन्हा एकदा ह्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी समिती फ्रेंड्स ग्रुप रांजणखार यांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझं लांबचं भाषण संपवतो कारण हे जेवढे पण लोक आलेले आहेत ज्या स्पर्धेचा आनंद घ्यायला आलेले आहे ही कोकणवासी यांची स्पर्धा आहे. ह्या मंडळाने ज्या वेळेला सांगितलं की आम्हाला ऑल इंडिया नाही करायची, आम्हाला इथले स्थानिक संघांना पुढे घ्यायचं आहे, त्यांनी बक्षीस मिळावं, त्यांना 25,000चं बक्षीस मिळावं, त्यांच्यासाठी ही स्पर्धा व्हावी. मी पुन्हा एकदा फ्रेंड्स ग्रुप रांजणखार ह्या संघाला मी धन्यवाद देतो. माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी लगेचच निघणार आहे कारण माझ्या इथे ग्रुप ग्रामपंचायत झिराटची प्रीमियर लीग बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. आपण एकमेकाला महिन्याभरानंतर एकदा भेटू अशी परिस्थिती काही वर्षांनी होणार आहे. त्या परिस्थितीसाठी असं एखादं ग्राउंड बनवा. त्यासाठी माझ्यासारख्या छोटं ह्या सामान्य कार्यकर्त्याकरना असं एक म्हणजे इंडोर स्टेडियम बनणं गरजेचं आहे. मित्रांनो मी ज्या वेळेला हाशिवड्याच्या ग्राउंडवरती क्रिकेटची नाईट स्पर्धा खारेपाट महोत्सव म्हणून ठेवला होता त्यावेळेला मी तिथे अनाऊन्स केलं होतं की या मंडळाने मला ह्या क्रीडांगणावरती मोठे फ्लड्स लावण्याची अनुमती द्यावी. किती वर्षापूर्वी मी 3 वर्षापूर्वीचं म्हणतोय की मला अनुमती द्यावी. तिथेशी मी नाईट टुर्नामेंटचे फ्लड्स लावेन आणि त्याच्यावरून उत्पन्न त्या जो कोणाचा जो मंडळाचा ग्राउंड्स आहे
त्या मंडळाला कायम स्वरूपाचा त्याचा फायदा होईल. मित्रांनो, मी एक प्रयत्न करून बघितला माझ्या गावाला की मी क्रिकेटचं एक ग्राउंड बनवलं आणि ते ग्राउंड बनवल्यानंतर ते माझ्याकडे नाही ठेवलं. खूप सारं जंगल होतं. लोकांनी बऱ्याच जणांनी म्हटलं की हा कसं काय करू शकतो, होणार आहे का, होऊ शकत नाही अशा बराच. कारण साधारणतः या झाडाच्या उंचीवरून इथपर्यंत असं उतार होता, मोठा कातलाचा भाग होता. मी मापं टाकून बघितले आणि ग्राउंड बनलं. आज मित्रांनो, ग्रामपंचायतीला पर डे म्हणजे ज्या वेळेला टुर्नामेंट होतो किंवा मुंबईकर ज्या वेळेला आमचा ग्राउंड घेतात ना, त्यावेळेला मुंबईकर आम्हाला 70,000 रुपये एक दिवसाचं भाडं देत आहेत. आणि ज्या वेळेला नाईट टुर्नामेंट करतो त्यावेळेला दिवसाला 10,000 रुपये. ते पण इंटरनॅशनल फ्लड्स असल्याकारण त्याला MECB लागते, म्हणजे लाईट्स लागते. त्यासाठी त्यांच्याकडनं 10,000 रुपये नाईट टुर्नामेंट. आज तुमच्या इकडे अनेक टुर्नामेंट. आता दगादगीचं जीवन झालेलं आहे. प्रत्येकाकडं टायमिंग उरलेला नाही आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करून आपल्या रांजणखर गावचे माजी ज्येष्ठ शिवसैनिक सुहास म्हात्रे यांचा सुद्धा श्री किशोर पाटील यांचा सुद्धा सन्मान छोटम शेट्टी यांनी करावा ही विनंती. कोणी व्यक्तिमत्वासाठी, कारण असं कार्य प्रत्येकाला जमत नसतं, परंतु ते कार्य आज जर पाहिलं तर छोटम शेठ यांच्या माध्यमातून केलं जात आहे. धन्यवाद छोटम शेठ साहेब. आणि पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीनं मी आभारी आहे. रोख रक्कम तब्बल 60,000 रुपये इथे मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला दिले. त्यामुळे पुन्हा एकदा मी छोटम शेठ यांचा आभार मानतोय. धन्यवाद. रुपालीताई यांचा यथोचित मानस. धन्यवाद. भाग्यदाताई पाटील आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्या आणि इतर मान्यवर यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. तमसोमा ज्योतिर्गमय या संस्कृत उक्तीप्रमाणे सन्माननीय उदयजी म्हात्रे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नारंगी यांच्या शुभास्ते देखील दीप प्रज्वलन होत आहे. विशालदादा जोईकर, आपणास देखील विनंती आहे, आपल्या शुभास्ते देखील आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. सौभाग्यवती दीप्तीताई म्हात्रे, दीप्तीताई पाटील सदस्या ग्रुप ग्रामपंचायत वाघरण यांच्या शुभास्ते देखील दीप प्रज्वलन होत आहे. उदयजी म्हात्रे यांच्या शुभास्ते गणपती बाप्पाच्या मूर्तीला विशालदादा जोईकर यांच्या शुभहस्ते शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण केला जात आहे. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा उपतालुका प्रमुख शिवसेना. भूमीकडून आशीर्वाद घेऊन या स्पर्धेला शुभारंभ. सिंधुदुर्गचा संघ आपण पाहतोय. कोकण विभागीय ही शूटिंग बॉलची स्पर्धा रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई विभागात अलिबाग पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या माननीय सौभाग्यवती भाग्यताताई पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. सुप्रियाताई पाटील आणि पुष्पाताई मोकल यांच्या शुभहस्ते हा सन्मान होईल. थांबा एक मिनिट. सर्विके
धन्यवाद. सन्माननीय उदयजी जणखार यांच्या माध्यमातून होणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. जयवंत कृष्णा पाटील फ्रेंड्स ग्रुप संघ रांजणखार यांना प्राप्त झालेली आहे ते सन्माननीय संजयजी म्हात्रे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय